गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयशी ठरणाऱ्या नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। हे कमी म्हणून की काय, आता नागपूर पोलिसांनी लावलेल्या बॅनरमुळे त्यांच्या कारकिर्दीला आणखी एक डाग लागलाय। त्या बॅनरवर नेमकं असं काय छापण्यात आलंय ज्यामुळे नागपूर पोलिसांना टीकेचा धनी व्हावं लागतंय, बघूया। ब्रिटिश अत्याचाराची आठवण करून देणारा हा फलक लावलाय नागपूर पोलिसांनी। ज्या नागपूर पोलिसांच्या नाकासमोर दिवसाढवळ्या 2-2 हत्या होतात, त्याच नागपूर पोलिसांकडून आंदोलन दडपण्यासाठी गोळीबाराची धमकी देण्यात आली आहे। नागपुरातील वसंतराव देशपांडे नाट्यगृहात हे राम नथुराम नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता। नाटकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। गांधीजी अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। मात्र गांधीजींच्या नावानं घोषणा देणाऱ्यांचा आवाज गोळीबाराच्या धमकीनं दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी ज्या पद्धतीनं तो फलक लावला की गोळीबार केला जाईल, मला समजत नाही की गोळीबार केव्हा करावा लागतो। गोळीबार एखाद्या गँगस्टरवर किंवा राईट्स होत असेल तिथे गोळीबार केला जातो, परंतु कोणत्या पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे तर त्यांना गोळीबार करू असा फलक दाखवून धमकवण्याचा हा प्रकार आहे। नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमग्राऊंड। गृहमंत्रीपद देखील मुख्यमंत्र्यांनीच आपल्या हातात ठेवलंय। असं असतानाही नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर थोडाही वचक नाहीये। मात्र गुन्हेगारांपुढे गुडघे टेकणारे पोलीस आंदोलकांवर खाकी वर्दीची दादागिरी का दाखवतायत, हा सवाल विरोधक विचारतायत। आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही जनतेच्या समस्या घेऊन रस्त्यावर यायचं, लोकांचे विषय सोडवायचे, त्याच्यासाठी आंदोलन, उपोषण, धरणे हे सगळं चालतच असतं। पण अशा पद्धतीचं बॅनर लावून ते पण पोलिसांकडनं की आम्ही तुम्हाला गोळ्या मारू, हे तर 100% आक्षेपार्ह आहे। नागपूर पोलिसांचा फलक म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचं मत वकिलांनी व्यक्त केलंय। हे मानवी हक्काचंच नाही, हे कायद्यानुसारही चुकीचं आहे, कायद्यानुसारही हे बेकायदेशीर आहे। त्यांनी लोकांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, हे इंटिमिडेशन आहे। हे पोलीस अधिकारी करू शकत नाही। फक्त खाकीच्या अंदर आहे म्हणून कुठल्याही शब्दाचा कसाही हे वापर करू शकत नाही। हे राम नाथुराम या नाटकाविरोधात नागपुरात पुकारण्यात आलेला आंदोलन बेकायदेशीर होता। त्या आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांनी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती। शिवाय आंदोलनकर्ते नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना मज्जाव करत होते, त्यामुळे आंदोलन पांगवणं गरजेचं होतं, अशी भूमिका नागपूर पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। मात्र सध्या तरी कोणताही पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर ही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये। दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांना गोळी घालण्याचा इशारा देणं कितपत योग्य आहे, अशी चर्चाही सध्या नागपुरात रंगली आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।